रामकृष्ण हरी. नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025 या वर्षातील सर्व एकादशींची नावे सांगणार आहे. कोणत्या तारखांना या एकादशी आलेल्या आहेत याविषयीची देखील माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रत्येक महिन्यात आपल्याला माहितीच असेल की 2 एकादशी ह्या येत असतात. तर जानेवारी महिन्यातील सर्वप्रथम आपण एकादशी पाहणार आहोत. जानेवारीमध्ये जी पहिली एकादशी येणार आहे ती येणार आहे 10 जानेवारीला शुक्रवारच्या दिवशी आणि तिचे नाव आहे पुत्रदा एकादशी. हो श्रोते हो, मी तुम्हाला महिन्यात प्रत्येकी 2 याप्रमाणे वर्षातील 24 एकादशींची नावे आणि त्यांचे वार तारखा कोणत्या तारखेला आलेल्या आहेत त्याविषयीची सर्व माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तर 2025 मधील आपली पहिली एकादशी असणार आहे पुत्रदा एकादशी, जी आलेली आहे 10 जानेवारीला शुक्रवारच्या दिवशी. त्यानंतरची जी दुसरी एकादशी आहे ती आहे षटतिला एकादशी, ती आलेली आहे 25 जानेवारीला शनिवारच्या दिवशी. त्यानंतर आपण पाहू शकताय 8 तारखेला 8 फेब्रुवारीला आलेली आहे जया एकादशी शनिवारच्या दिवशी. आणि त्यानंतर 24 तारखेला पाहू शकता आपण विजया एकादशी आलेली आहे सोमवारच्या दिवशी. या फेब्रुवारी महिन्यातील 2 एकादशी असणार आहेत. मार्च महिन्यातील ज्या 2 एकादशी आहेत त्यामध्ये आपण पाहू शकताय 10 मार्चला अमलकी एकादशी आलेली आहे सोमवारच्या दिवशी आणि त्यानंतर पापमोचनी स्मार्त एकादशी आलेली आहे 25 मार्चला मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर एप्रिल महिन्याचे पाहायचे झाले तर आपण पाहू शकताय 8 एप्रिलला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी आणि त्यानंतर 24 एप्रिलला आलेली आहे वरुथिनी एकादशी, जी गुरुवारच्या दिवशी असणार आहे. त्यानंतर एप्रिल महिना झाल्यानंतर मे महिन्यातील ज्या 2 एकादशी असणार आहेत त्यामध्ये 8 मेला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी. आपण पाहू शकता 8 मेला मोहिनी एकादशी असून 23 मेला आलेली आहे अपरा एकादशी, जी शुक्रवारच्या दिवशी असणार आहे. त्यानंतर जून महिन्यात आपण पाहू शकताय 6 जूनला आलेली आहे निर्जला स्मार्त एकादशी, जी शुक्रवारच्या दिवशी असणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकताय 22 जूनला आलेली आहे भागवत एकादशी. 22 जूनला जी एकादशी असणार आहे ती भागवत असून 21 तारखेचीच एकादशी असणार आहे ती योगिनी स्मार्त एकादशी. यानंतर तुम्हाला लक्षात येईल की योगिनी स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी यामध्ये नेमका काय फरक आहे तर त्याविषयीचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशीमध्ये काय फरक असतो याविषयीची सविस्तर माहिती देणार आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त 24 एकादशींची नावे सांगणार आहे. जुलै महिन्याची एकादशी आलेली आहे त्यामध्ये आपण पाहू शकताय 6 जुलैला आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी, ही रविवारची एकादशी असणार आहे. आणि त्यानंतर 21 जुलैला कामिका एकादशी असणार आहे सोमवारच्या दिवशी. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाहू शकताय 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी असून मंगळवारच्या दिवशी ती आलेली आहे. आणि त्यानंतरची जी एकादशी आहे ती 19 ऑगस्टला मंगळवारच्या दिवशी अजा एकादशी आलेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील ज्या एकादशी असणार आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता की 3 सप्टेंबरला परिवर्तन एकादशी आहे बुधवारच्या दिवशी आणि 17 सप्टेंबरला आहे इंदिरा एकादशी, बुधवारच्या दिवशी ही एकादशी आलेली आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचं बोलायचं झालं तर आपण पाहू शकताय 3 ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आहे पाशांकुशा एकादशी, जी शुक्रवारी आलेली असून ऑक्टोबर महिन्यातील जी दुसरी एकादश आहे ती आपण पाहू शकताय की 17 ऑक्टोबरला रमा एकादशी आलेली आहे शुक्रवारच्याच दिवशी. ऑक्टोबर महिना झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याकडे वळूया. नोव्हेंबर महिन्यात 2 नोव्हेंबरला आपण पाहू शकताय प्रबोधिनी भागवत एकादशी आलेली आहे रविवारच्या दिवशी. आणि त्यानंतर जी दुसरी एकादशी असणार आहे ती आहे 15 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी, जी शनिवारी आलेली आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्याचं बोलायचं झालं तर डिसेंबर महिन्यात पाहू शकताय आपण 1 डिसेंबरलाच आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी आलेली आहे सोमवारच्या दिवशी मोक्षदा एकादशी. त्यानंतर पाहू शकता 15 डिसेंबरला आहे सफला एकादशी सोमवारच्या दिवशी. आणि त्यानंतर पुत्रदा स्मार्त एकादशी आलेली आहे 30 डिसेंबरला.
तर डिसेंबर हा एकमेव महिना असा असणार आहे ज्यामध्ये 3 एकादशी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1 तारीख, 15 तारीख आणि 30 तारीख. 1 तारखेची मोक्षदा एकादशी असणार आहे सोमवारची, त्यानंतर 15 तारखेची सफला एकादशी सोमवारी झालेली आहे आणि 30 डिसेंबरला आलेली आहे मंगळवारी पुत्रदास स्मार्त एकादशी. तर मी तुम्हाला अशा 24 आणि डिसेंबर महिन्यातील एक एक्स्ट्रा अशा 25 एकादशींची 2025 मधील माहिती सांगितली आहे. भागवत एकादश आणि स्मार्त एकादश यामधला जो फरक आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.